चला मित्रांनो, आता आपण रामशेज किल्ल्याकडे मार्गक्रमण करीत आहोत. तिथे ह्या ठिकाणी बघू शकता, ह्या आपण गाड्या पार्क केलेल्या आहेत आणि हळूहळू आता आपण रामशेज किल्ल्याकडे मार्गक्रमण करत आहोत. चढायला सुरुवात केलेली आहे. मस्त नजारा आहे आणि बघू आता काय काय मजा येते. माझ्या सोबत आहेत तर हा आहे रामशेज किल्ला. हळूहळू आता माझ्यासोबत माझी पत्नी सुद्धा चढत आहे. या ठिकाणी रामशेज किल्ल्याची पूर्णपणे सखोल अशी माहिती बॅनरद्वारे देण्यात आलेली आहे. आपण बघू शकता. तर आम्ही पोचतोय तोपर्यंत माझ्या पत्नीला लहानपणीच्या शाळेचे दिवस आठवले. तिनं लगेच ह्या ठिकाणी जे काही बाभूळ आहे त्या बाभळीच्या शेंगा तोडायला सुरुवात केलेली आहे. ह्याचं वैशिष्ट्य असं होतं की लहानपणी जे काही आमचे पुस्तकं फाटायचे त्या पुस्तकांना लावण्यासाठी एक डिंक म्हणून त्याचा वापर करत होतो. तर हे बघा, एक आयुर्वेदिकसुद्धा ह्याचं महत्त्व आहे. आणि ह्या बाभळीच्या शेंगा हळूहळू पुढे जाताना एक दृष्टीपथास आलं म्हणून तुम्हाला सांगावंसं वाटतं. तर ह्याचा डिंक आम्ही वह्या पुस्तकं चिपकवण्यासाठी वापरत होतो. तर असे या बाभळीच्या शेंगा आणि माझी मिसेस ते आता तिनं ते डिंक काढलेलं आहे बघा. हां, डिंक काढलेलं आहे. हळूहळू अशाप्रमाणे आम्ही वह्या पुस्तकं चिपकवत होतो. ह्या ठिकाणी आम्ही आता थोड्याशा विश्रांतीसाठी थांबलेलो होतो. या ठिकाणी लिंबू आहेत, त्याच्यानंतर पेरू आहेत, चिंच आहेत, त्याच्यानंतर लेमन गोळ्या आणि खारे फुटाणे शेंगदाणे. तर हे आमच्या दोघी फंटराने विकत घेतलेले आहे ह्या ठिकाणी चिंचेचा आस्वाद घेण्यासाठी. चला आता पुढच्या मार्गक्रमणाला आता निघूया. इथून ॲक्च्युअली खऱ्या गडाच्या पायऱ्या सुरुवात होत आहेत असं मला प्रथम दर्शनी तरी दिसतंय. चला हळूहळू पुढे जाऊयात आता आपण. बरेच पर्यटक ह्या ठिकाणी दर्शनासाठी आलेले होते, पर्यटनासाठी आलेले होते. पण बघू शकतो ते हळूहळू आता खाली येत आहेत. हां, माझ्या पत्नीला सुद्धा हुरूप आला. हा पुढच्या वेळेला कुठं जायचं सांग? हां, हरिहरेश्वर जाण्याचं पुढच्या नियोजनात आहे माझ्या पत्नीच्या. तशी डोंगर चढायला जरा कमकुवत, पण आता उत्साह आलेला आहे. चला ठीक आहे, पुढच्या वेळेला हरिहरेश्वर. ओके, फायनल सांग ना. हां, फायनल इकडे बघ. फायनल. आजूबाजूचा खूपच छान नजारा आहे, बघू शकतो आपण. अतिशय प्रसन्न वाटणारं आल्हाददायक वातावरण. आपण आता पायऱ्या चढायला लागलेलो आहेत. बघा, रस्ता तसा थोडासा खडतरच म्हणावं लागणार. पावसाळ्यात येणं मुश्किल आहे, कारण वरून डोंगरावरून जो काही पाण्याचा फ्लो असणार आहे तो इथं झिरपतो आणि शेवाळ तयार होत असणार आहे. त्याच्यासाठी जरासा पावसाळ्यात थोडासा प्रवास जिकिरीचा वाटतोय. आता आपण निम्म्यापर्यंत आलेलो आहोत. इथून अजून निम्मा गड सर करायचा आपल्याला. माझी पत्नीसुद्धा अत्यंत आवडीने उत्साहानं गड चढत आहे. ह्याचं कारण सांगतो.
तर मध्यंतरी ॲक्सिडेंटमध्ये ती पडली होती. दोन्ही गुडघ्यांना लागलेलं होतं. त्या कंडिशनमध्ये एक दिवस विरंगुळा म्हणून नाशिकच्या जवळच असणारा आमचा अजिंक्य असा बरेच वर्ष अजिंक्य राहिलेला रामसेज चढतोय. मला वाटतं अजून आपली चढाई बरीच बाकी आहे. त्या ठिकाणी गेल्यानंतर बघा, तुम्हाला झूम करून दाखवतो. ह्या ठिकाणी आपल्याला जायचे आहे आणि तिथून खरी गडाची मजा निहाळायची आहे. तर चला हळूहळू 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 आपण चढूयात. मार्ग तसा मगाच सांगितल्याप्रमाणे पावसाळ्यासाठी जरासा धोकेदायक वाटतो. आता आपण जवळपास जानेवारी महिन्यात गड चढत आहोत. आजूबाजूचा नजारा बघून घेऊ. मस्त डोळ्याचे पार न फेडणारा नजारा आहे. अत्यंत खडतर अशी पायवाट तुडवीत या ठिकाणी आम्ही आता मार्गक्रमण करीत आहोत. बापरे, खडतर. तर जवळ आलो आपण आता. थोडीशी अवघड चढाई या ठिकाणी आमची महिला ब्रिगेड सर करत आहे. ठीक आहे. खरोखर अप्रतिम या ठिकाणी विजिट करून खूपच आल्हाददायक असं वाटलं. आणि महाराजांचं जे काही गड किल्ले आहेत ते, त्यापैकी हा रामसेज किल्ला. पुन्हा एकदा आजूबाजूच्या निसर्ग सौंदर्यावर आपण एक नजर मारूया. खूपच छान. तर खरोखरच ह्या ठिकाणी हा जो रामसेज किल्ला आहे तो चढण्यासाठी मजल दर मजल करत, मुद्दामहून शब्द वापरतो, मजल दर मजल करत आता आम्ही पोचलेलो आहोत जवळपास मुख्य दरवाजाजवळ. हे बघा, इथून आता श्रीराम मंदिर आहे. तर चला जाऊयात आता आपण हळूहळू हळूहळू श्रीराम मंदिरामध्ये जाऊ. तिथं भगवान श्रीरामाचं दर्शन घेऊ. शेवटची चढाई आता. इथून पुढे आपलं ह्या रामसेज किल्ल्यावरचं श्रीरामाचं मंदिर. शेवटची ही जरा अवघड चढाई. आता आपण थेट पोचणार आहोत श्रीरामाच्या मंदिरामध्ये भगवान श्रीरामाचं दर्शन घेण्यासाठी. भगवा
श्रीराम मंदिर. या ठिकाणी अत्यंत मस्त असे केळीचे झाडंसुद्धा आलेले आहेत. चला तर वेळ न घालवता आपण आता ज्या मंदिरामुळं ह्या किल्ल्याला रामशेज हे नाव मिळालं त्या भगवान श्रीरामाची शेज या ठिकाणी आहे, त्याचं दर्शन घेऊ. तर आता आपण भगवान श्रीरामाचं दर्शन घेण्यासाठी मध्ये आलेलो आहोत. भगवान श्रीरामाच्या मंदिरालगतच थोडंसं खाली उतरलं मंदिरालगत एक पाण्याचं तळं आहे. आपण बघू शकता पाण्याचं तळं अत्यंत स्वच्छ मोठं तळं आहे. असं हे तळं आहे. गडावर असणाऱ्या भगवान श्रीरामाचं दर्शन घेतल्यानंतर आपण आता पुढच्या मार्गाला मार्गस्थ झालेलो आहोत आणि ह्या ठिकाणी तर आपण थोड्याच वेळात गडावर पोचणार आहोत. बघा अगदी शेवटच्या टप्प्यात. आणि ह्या ठिकाणी आपल्याला गडावरची दुकानंसुद्धा दिसून गेलेली आहेत. इथं टेहळणी बुरुज दिसतो, जो काय दुकानाच्या पाठीमागे आहे टेहळणी बुरुज. चला तर टेहळणी नाक्याच्या बरोबर अगदी खाली आल्यानंतर ह्या ठिकाणी आपल्याला हे पाण्याचे कुंड दृष्टीपथास आले. तर मी बरोबर त्या पाण्याच्या कुंडाच्या आतमध्ये ह्या ठिकाणी आलेला आहे. आता बरेच अवशेष जीर्ण झाल्यामुळे ह्या ठिकाणी दगडं पडलेले आहेत. पाण्याच्या कुंडाच्या ह्या बाजूला अगदी परत एक छोटंसं कुंड निर्मित केलेलं दिसतं. छोटंसंच आहे ते. तर असं हे पाण्याचं कुंड हे बरोबर एक्झॅक्ट टेहळणी बुरुजाच्या लगतच आहे. चला आता आपण गडाच्या दक्षिणेकडे असणारा ध्वजस्तंभ आणि पाण्याचे तळे ह्याच्यावर एक अभ्यासपूर्ण नजर मारून घेऊयात. आजूबाजूला हा पेठ हायवे आणि गडावर अजूनही बऱ्याच प्रमाणात गवताचं प्रमाण ह्या ठिकाणी जास्त आहे. गवत खूप आहे. हळूहळू आपण आता त्या ध्वजस्तंभाकडे निघालेलो आहोत. ह्या ठिकाणी ह्या बाजूने दक्षिणेचा भाग आहे ध्वजस्तंभ आणि जास्त काही नाही आहे. पाण्याचे तळे आणि बाकी विस्तीर्ण असं मैदान आहे. तर त्याचासुद्धा आपण अभ्यास करूया. गड पाहून खरंच अप्रतिम वाटलं, कारण बऱ्याच गोष्टी अजून आपल्याला बघायच्या आहेत. आपण आत्ताशी गडावर पोचलेलो आहोत आणि पोचल्यानंतर पहिल्यांदा ह्या भागात थोडंसं दुर्लक्षित हा भाग राहिलेला आहे. त्याच्याकडं आपण पहिल्यांदा आलेलो आहोत. ह्याच्या बरोबर विरुद्ध दिशेला त्या ठिकाणी अजून बरंच काही बघण्यासारखं आहे. तर आता हळूहळू आपण आता पोचतोय पाण्याच्या कुंडांकडे ह्या ठिकाणी. तर आता आपण बरोबर पोचलेलो आहोत ह्या ठिकाणी असणाऱ्या
छोट्या छोट्या तळ्यांजवळ ह्याच्या पुढे अजून मोठी तळी दृष्टीपथास पडत आहेत, ती सुद्धा आपण बघून घेऊयात. तर त्या काळी पाण्यासाठी तयार केलेली ही तळी असावीत. ह्या मला वाटतं जुन्याच खुणा आहेत. तर हे बघा, हे तळं सध्या कोरडं पडलेलं आहे, परंतु पाण्यासाठी ह्याचा वापर केला जात असावा असं वाटतं. तळ्याच्या थोडंसं पुढे आल्यानंतर अगदी कड्याच्या जवळच ही एक उद्ध्वस्त वास्तू दृष्टीपथास पडते. कदाचित टेहळणी बुरुज असू शकतो. तर अशी ही उद्ध्वस्त वास्तू, आणि इथून पुढे बरोबर अगदी कडा सुरू होतोय. तर आपण बघू शकतो इथून खाली पूर्ण कडा आहे ह्या बाजूने. तर मला वाटतं हा उद्ध्वस्त वास्तू नावाने आता सध्या ह्या ठिकाणी गाईड केलेलं आहे. तर ते कदाचित टेहळणी बुरुजसुद्धा असू शकतो. आणि आपण आजूबाजूचा नजारा बघू शकतो. खूपच अप्रतिम असा नजारा ह्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो आहे. पुन्हा एकदा हा ध्वजस्तंभ. ह्या ठिकाणी आपण गडावर आलेलो होतो, आणि ह्या ठिकाणी हे जे काय पाण्याचं कुंड आहे ते पाहिलं होतं. तर ह्याला टेहळणी बुरुज इथे आहे. टेहळणी बुरुजापासून आता आपण हळूहळू उत्तरेकडे चाललेलो आहोत. चला बघूया. मला सुद्धा उत्सुकता लागलेली आहे की गडावर अजून काय काय बघण्यासारखं. बरंच काही आहे असं दिसतंय मला ह्या ठिकाणी तरी. तर हा आहे आपला गडावरचा. पहिल्यांदा ह्याच्याकडे बघू. हे एक वास्तू, जुन्याचा घाणा, आणि त्याच्यात थोडंसं पुढे आल्यानंतर हा हत्ती दरवाजा, जो की आता सध्या बंद आहे. तर हा दरवाजा आहे, हत्ती दरवाजा. तर हा आहे हत्ती दरवाजा. हा सद्यस्थितीत ह्या ठिकाणी बंद आहे, पण उघडून बघू शकतो. हत्ती दरवाजाच्या पलीकडं थोडंसं खंदक ह्या ठिकाणी आहे, आणि आपल्याला जसं जसं पुढे जाऊ तसं तसं परत मला वाटतं ह्या ठिकाणाहून आपण जे काही मंदिरापासून येतो पहिले, तिथून लक्ष ठेवण्यासाठीची ही जागा, हत्ती दरवाजा. आणि पलीकडे सुद्धा टेहळणीसाठी असू शकतो. तर हत्ती दरवाजा लगतच असणारा हा चुन्याचा घाणा. या ठिकाणी चुन्याची निर्मिती करून जे काही दगड आहेत त्याची तटबंदी केली जात असावी. पुन्हा एकदा हा चुन्याचा घाणा आहे, आणि ह्या ठिकाणी असं त्या गडाची संबंधित सर्व माहिती दिलेली आहे. तर हळूहळू आता आपण पुढच्या वाटेला निघूयात.
आता आपला पुढचा मार्ग असणार आहे तो गणेशकुंड. गणेशकुंडाकडे आता आपण निघालेलो आहोत. हे पण गणेशकुंडालगतच असणारे गणेशकुंडच आहेत तेही. गणेशकुंडालगतच आहेत, गणेशकुंडच आहेत. गणेशकुंड नावानेच आहे. तर ह्या ठिकाणी खाली मग मी तुम्हाला सांगितलं गणेशकुंड, तर ते नसून हे आहेत गणेशकुंड. ॲक्च्युली सद्यस्थितीत ह्या ठिकाणी पाण्याची उपलब्धता भरपूर प्रमाणात आहे, बघू शकता. तर हे आहे आपलं गडावर स्थित असणारं गणेशकुंड. पाणी आहे सद्यस्थितीत. आता जवळपास जानेवारी महिना सुरू आहे आणि जानेवारी महिन्याच्या जवळपास मध्यावर ह्या ठिकाणी पाणी दृष्टीपथास पडतं. ह्या ठिकाणी थोडंसं काळाच्या ओघात आता काही दगड वगैरे खचलेले आहेत. गणेशकुंड. तर हे आहे भवानी मातेचं मंदिर. या ठिकाणी आपण आता भवानी मातेचं दर्शन घेणार आहोत. भवानी माते की जय. चला, भवानी मातेचं दर्शन घेतल्यानंतर जवळच असणाऱ्या शिवछत्रपतींच्या पुतळ्याला ह्या ठिकाणी नतमस्तक होऊयात. कारण त्यांनी आपल्याला खरोखरच अनमोल असे जे काही गडरूपाने ठेवे दिलेले आहेत, त्यांच्या ह्या ठिकाणी दर्शन घेऊयात. चला, आता अजून गडाच्या अगदी वरती अजून आपल्याला पोचायचं आहे. त्या ठिकाणी अजूनही बऱ्याचशा वास्तू आपल्याला बघायच्या आहेत. तर त्याचासुद्धा आपण ह्या ठिकाणी मनसोक्तपणे आस्वाद घेणार आहोत. गड भ्रमंती अतिशय नयनरम्य असं वातावरण, आणि त्या नयनरम्य वातावरणात नाशिकच्या जवळ असणारा रामशेज या ठिकाणी सांगायचं झालं तर भगवान रामाची शेज आहे. आपण पाहिलं, भगवान रामाचं दर्शनसुद्धा घेतलं आणि त्यांची शेज आहे, म्हणून ह्या किल्ल्याला नाव मिळाले रामशेज. तर आपण आलेलो आहोत. अजूनही वरती जायचं आहे. रस्त्यात जरासा खडतर आहे. गडावरील सर्वोच्च अशा ठिकाणी हे पाण्याचे तळे, कुंड आणि त्या कुंडालगतच असणारा पूर्वीच्या काळी स्थित असणारा किल्लेदार ह्यांचा वाडा. सद्यस्थितीत त्या किल्लेदार वाड्याची जरा लयच दयनीय अवस्था झालेली आहे. कारण आता काहीच शिल्लक नाही आहे असं सांगायला काहीच हरकत नाही असं वाटतं. आपण बघू शकता नुसत्या भिंती आणि त्याही
अतिशय भग्नावस्थेत हे महाराजांचा अवशेष या ठिकाणी, महाराजांनी निर्माण केलेलं साम्राज्य त्याचा अवशेष आपण बघतोय. अतिशय वाईट वाटतं. आम्ही पर्यटक ह्या नात्याने ह्याची वेळीच देखभाल केली असती तर अजूनही आपल्याला ही वास्तू सुस्थितीत ठेवता आली असती तर अजूनही चांगलं झालं असतं. बघा आजूबाजूला आता सद्यस्थितीत नुसतं गवत वाढलेलं आहे. चला, आपण आता पोचलेलो आहोत गडावरील चोरखिंड ह्या ठिकाणी. आपण बघू शकता पूर्णपणे कडा आहे आणि त्या कड्याला लागून ह्या ठिकाणी हा खाली हायवे आहे, पेठ हायवे. तर ह्या हायवेने जरी पाहिलं तरी इथं दरवाजा आहे किंवा खिंड आहे असं अजिबात वाटत नाही. कारण ह्या हायवेहून मी जवळपास रोजच अपडाऊन करत असतो. तर चला आता आपण प्रत्यक्ष त्या खिंडीमध्ये उतरून बघणार आहोत. अशाप्रमाणे ही चोरखिंड फसवी आहे.